नमस्कार, स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दही चटणी। त्यासाठी लागणारं साहित्य आहे साधारणतः 1 मोठी वाटी दही, शेंगदाण्याचं मोठं कूट, लसणाच्या पाकळ्या, बारीक कापलेली कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, तेल, साखर, जिरे मोहरी आणि कढीपत्ता। दही चटणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण खलबत्त्यामध्ये मोठं कूट घेऊया। त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूया, लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया, 1 चमचा मीठ घालूया आणि हे वाटून घेऊया। अशा प्रकारे आपण ही चटणी, शेंगदाण्याची चटणी खलबत्त्यामध्ये थोडी जाडसर अशी वाटून घेतलेली आहे। आता आपण ही चटणी दह्यामध्ये घालणार आहोत। तुम्ही मिक्सरमध्ये देखील ही वाटू शकता, पण खलबत्त्यामध्ये वाटली की तिची चव खूप छान लागते। यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा साखर, थोडीशी कोथिंबीर आणि हे मिक्स करून घेऊया। ही शेंगदाण्याची चटणी आपण दह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। यामध्ये आपण घालणार आहोत आता थोडंसं मीठ, कारण आपण शेंगदाण्याच्या चटणीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडासा कलरसाठी लाल तिखट आणखीन घालूया आणि हे मिक्स करून घेऊया। आता आपण फोडणी तयार करून घेऊया। फोडणीसाठी गॅसवर एक फोडणीसाठी भांडं ठेवूया। त्यामध्ये घालणार आहोत 1 मोठा चमचा तेल, यामध्ये घालूया जिरे मोहरी, आता आपण यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता, आता आपण ही फोडणी दह्यामध्ये घालून घेऊया। आता ही फोडणी आपण दह्याच्या चटणीवरती घालून घेतलेली आहे। त्यावर घालूया थोडीशी कोथिंबीर। अशा प्रकारे तयार आहे आपली दही चटणी। सर्व फोडणी आपण चटणीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे। अशा प्रकारे तयार आहे आपली दही चटणी।